नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, बिग बॉस मराठी प्रत्येक भागासोबत मनोरंजक होत आहे. ताज्या वीकेंड का वार उर्फ भाऊचा धक्का या एपिसोडमध्ये रितेश देशमुखने वैभव चव्हाणच्या नावाची घोषणा या शोमधील स्पर्धक म्हणून केली. त्याला निरोप देताना घरातील त्याचे जवळचे मित्र जान्हवी किल्लेकर आणि अरबाज पटेल यांना अश्रू अनावर झाले. रितेश देशमुखने बिग बॉसच्या घरातील सदस्यांसोबत काही मजा आणि खेळ खेळण्यासाठी प्रवेश केला. आज रात्रीच्या एपिसोडकडे परत येताना रितेश देशमुखने एलिमिनेशन प्रक्रिया सुरू केली आणि निक्की तांबोळी, वर्षा उसगावकर यांना सुरक्षित स्पर्धक म्हणून घोषित केले. अंकिता वालावलकर आणि वैभव चव्हाण हे डेंजर झोनमध्ये राहिले. अखेरीस वैभव चव्हाण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. त्याचे नाव ऐकताच जान्हवी किल्लेकर आणि अरबाज पटेल भावूक झाले आणि असह्यपणे रडले. अरबाजने रितेशला वैभवला आणखी एक संधी देण्याची विनंती केली. मात्र निर्णय झाला असून वैभवला घर सोडावे लागणार असल्याचे रितेश देशमुखने सांगितले. मंचावर आल्यानंतर वैभवने सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. वैभव चव्हाण यांनी जान्हवी किल्लेकर आणि अरबाज पटेल यांच्यात 100 बीबी करन्सी पॉईंट्सची विभागणी केली. अभिनेत्याने स्पर्धकांना अंतिम निरोप दिला. घरातून बाहेर पडताना निक्की तांबोळीने वैभव चव्हाण यांना इरिना रुदाकोवा यांना भेटण्यास सांगितले.